गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभान् ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। ओम। विषय अत्यंत गंभीर आहे, कारण की ते व्यक्तिमत्वच गंभीर. किती गंभीर आहे? गोदावरीचं पात्र जेवढं गंभीर आहे तेवढं गंभीर व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं आज इथं बसताना सांगतानाच थोडा अंगाला शहारे यायलेत की काय बोलावं. कारण की महास्वामी स्वतः म्हणतात की मी माझ्या गुरुजींबद्दल काय बोलावं, ज्यांचा महिमा अगम्य आहे. साक्षात महास्वामी विद्यमान पीठाधिपती श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामीजी म्हणतात मी माझ्या गुरूंचा महिमा कितपत सांगावा. शब्द कमी पडतात, सरस्वती खुंटते पण महिमा थांबत नाही. आणि असे महिमे आहेत महास्वामीजींचे जे आज झाला तो रिपीट कधीच आयुष्यात झाला नाही. असे असे महिमे आहेत. काठी आहे काय सांगावं हा प्रश्न आहे मोठा. पण आचार्यांच्या हृदयस्थ महास्वामीजींना वंदन करून, त्यांच्या हृदयस्थ मोठ्या स्वामीजींना वंदन करून आपणच प्रेरणा द्यावी. जे काही निघेल ते आपल्या चरणी समर्पित करतो अशी प्रार्थना करून प्रारंभ करतो. सत्याभिज्ञ करार जोगधान पंचाशत वर्ष भूषधान सत्य प्रमोद तीर्थार्यान नवमीन न्याय सुधारता. महास्वामीजींना सगळ्यांनी पाहिले, मोठ्या स्वामीजींना. काही जणांनी त्यांच्याकडनं मुद्रा घेतल्या, काही जणांनी उपदेश घेतले. हंसपीठ काय हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे. आपण चरमश्लोक म्हणतो ब्रह्माता विर्वत साक्षादिष्टम देवम श्रीपती आचार्य श्रीवराचार्य संतुमयी जन्मजन्मनी. सगळ्यांना चरमश्लोक पाठ असतील किंवा म्हणत असतील, पारायण करत असतील. व्यक्तिमत्व काय परत तोच मुद्दा येतो. तपश्चर्या करणं आणि त्याचं फळ मिळणं. चंदन उगाळल्यानंतर छान दिसते, पण उगाळणाऱ्याला किती घाम आला हे दिसत नाही. आपण सगळ्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी बघितलं, छान सुंदर चंदन लेपन घंट लेपन झालं, सगळ्यांना छान वाटलं. पण त्याच्या मागचे 5 दिवस जे घडलं ते माहीत नसतं. हंसपीठाधीश्वराचं देखील तसंच आहे. तपश्चर्या त्यागमय वृत्ती, किती त्याग आहे आणि कसे त्यांचं व्यक्तिमत्व. अनेक आपण म्हणतो ना बहुनैतिक व्यक्तिमत्व असतं, बहुरंगी व्यक्तिमत्व. हंसपीठाधीश्वरांचं देखील तसंच आहे. व्यक्तिमत्वच असं आहे, धर्मासाठी इतके निष्ठुर आहे. निष्ठुर म्हणजे चांगल्या अर्थाने. निष्ठुर म्हणजे किती निष्ठुर, तीळ मात्र धर्मामध्ये असं नाही. तलवारीची धार म्हणजे तलवारीची धारच, तसंच पाहिजे. तलवारीच्या धारेवरच चालणार. धर्मामध्ये काट कसं बिलकुल नाही, तीळ मात्र नाही, चालणार नाही. विद्यार्थ्यांसाठी मातेसमोर अहो सख्खे मायबाप एक टाइम जीव घालणार नाही, पण स्वामीजी स्वतः येऊन पानामध्ये पायस वाढतील, आमरस वाढतील. तुमचं पोट खाता खाता दुखेल पण त्याच्यातला पायस कधी संपणार नाही पानातला. भक्तांसाठी गुरुमाऊली, जे रोगी आहेत त्यांच्यासाठी वैद्य. कित्येक अशी उदाहरण आहेत, हजारो. अहो मराठवाड्यामध्ये कितीतरी उदाहरण आहेत उद्धार केलेले. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी आणि मराठवाडा हे नातं फारच जुनं आहे. एक स्तोत्र येतं विद्यमान स्वामीजींनी स्वतःच्या गुरु संदर्भात केलेलं. सुवर्ण रजत गानादी महादानादी तत्परा सत्य प्रमोद तीर्थार्या नवमी न्याय सुधारक. आगार म्हणजे सगळ्यांना कळालं, बुलढाणा अर्बन किंवा इत्यादी जे असतं आपलं, अगदी तसंच मोठा आगार म्हणजे काय, घर खोली इत्यादी. सुवर्ण रजत गारादी आगारादी महादानादी तत्परा. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामीजींनी 1947-48 दरम्यान त्यांचं 47ला प्राय त्यांनी हे घेतलं होतं, आश्रम प्रवेश त्यांचा झाला.
आश्रम प्रवेशाच्या आधीच बघा सत्याभिज्ञतीर्थ महास्वामी यांचा चातुर्मास झाला, ऐश्वर्य परिपूर्ण चातुर्मास झाला. कसा चातुर्मास म्हणजे न भूतो न भविष्यती त्या काळात चातुर्मास झाला की तमिळनाडूमध्ये होता चातुर्मास. तिथून ते राणी बिंदुरी आले. राणी बिंदुरी आल्यानंतर मूर्छा बेशुद्ध अवस्था मूर्छा प्राप्त झाली सत्याभिज्ञतीर्थ महास्वामीजींना. एकाकी मूर्छा प्राप्त झाली. मूर्छा प्राप्त झाल्यावर सगळेजण घाबरले. आधीच क्षीण देह होता, खूप क्षीण थकले होते, उत्तराधिकारी कोण नव्हतं. आता आपलं काय होणार, कसं होणार, पुढे रामदेवाची पूजा कोण, सगळंच एकंदरीत सगळ्यांना पुढचं सगळं दृश्य एका क्षणामध्ये डोळ्यासमोर आलं. स्वामीजींनी कोमल असे अद्धर आपण म्हणतो ना, अद्धर दृष्टीने बघणं, पूर्ण डोळे न उघडणं, अर्धवट दिसणं, अशा दृष्टीमध्ये डोळे उघडून अत्यंत क्षीण ध्वनियुक्त, अत्यंत हलक्या आवाजात, बारीक आवाजात, बारीक स्वरात एवढंच विचारलं, गुरुराज आहे का म्हणे. सोबतचे म्हणले गुरुराज कोण. आपल्या संप्रदायामध्ये हा एक प्रॉब्लेम, एका नावाचे अनेक जण, कारण की सहस्त्रनामावलीच्या बाहेर किंवा गुरु परंपरेच्या बाहेर आपण लवकर नाव ठेवत नाही. कोण गुरुराज असं विचारलं, कठोर शब्दात म्हणले गुप्तर गुरुराज आहेत. तितक्यात स्नान करून गोपीचंदन मुद्रादी धारण करून गुप्तर गुरुराज आचार्य त्या दरवाजामध्ये स्वामीजींना ज्या खोलीमध्ये विश्रांतीला ठेवलं होतं त्या खोलीच्या दरवाजामध्ये उभे होते. तुमचं भाग्य उजळलं म्हणे. काय उजळलं, तुम्हाला मी हे संस्थान बहाल करतो. एका क्षणामध्ये गुप्तर गुरुराज आचार्यांचं सत्यप्रमोद तीर्थ हे नाव. खरी मजा कुठे येते की गुरुराज आचार्य गुप्तर यांच्या पत्रिकेनुसार जर का आपण अभ्यासाला गेलो, पत्रिका म्हणजे जन्मपत्रिका, मरण अनेक प्रकारचं असू शकतं. संसारातून प्रपंचातून मरण, संन्यास घेणं म्हणजे मरण असेल. प्रपंचातून मरण, प्रपंचाचं मरण झालं, पुन्हा जन्म झाला, अनेक प्रकारे असं होऊ शकतं ना. मरण काय फक्त देहाचंच मरण पाहिजे, आत्मा वेगळा झाला पाहिजे असं नाही. शास्त्रानुसार मरण अनेक प्रकारचे. त्यांच्या पत्रिकेनुसार जर का संन्यास घेतला, म्हणजे असं महास्वामी नेहमी सांगतात त्यांच्या प्रवचनात पण किंवा ऐकतात जरी गेला 5 वेळा करताना खूपदा म्हणतात, हा विषय वारंवार त्यांच्या मुखातून येतो की गुरुभक्ती काय असते, गुरूंचा आशीर्वाद असण्याचं काय होतं. तर बघा, गुप्तर गुरुराज आचार्य आता संन्यास घ्यायला जाणार आहेत, स्नान करणार आहेत, दंड घेणार आहेत, तेव्हा खूप जण म्हणतायत, मोठे मोठे ज्योतिष्यकार, खूप मोठे मोठे, त्यांची तुलना करता येत नाही. आजकाल जे टीव्हीवर जे ज्योतिष्यकार दाखवतात तसं नाही, मुळात जे परखड ज्योतिष्यकार होते, सिद्धांत फलित ज्योतिष दोन्हीमध्ये पारंगत होते, असे मोठे मोठे घन 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 विद्वान, त्यांच्या सारखे विद्वान कोण आहेत, असे माणसं सांगू लागले की बाबा तुम्ही जर का संन्यास घेतला, कशाला घेतात संन्यास, म्हणायला 4च दिवस जगतात. संन्यास घेतल्यावर किती दिवस, 5व्या दिवसाचा सूर्योदय पण बघता येईल का नाही गॅरंटी नाही. कशाला घेतात म्हणे संन्यास. स्वामीजी म्हणे 4 दिवस खूप झाले म्हणे, माझ्यासाठी खूप झाले म्हणे 4 दिवस. 4 दिवस सोडा म्हणे, संन्यास घेतल्यावर 4 मिनिट जरी राहिलो ना म्हणे, रामदेवांच्या चरणाला स्पर्श करण्यापुरतं जरी राहिलो ना म्हणे, भरून भरून. आजकाल ही भावना मनामध्ये स्वतःच्या आई वडिलांबद्दल तरी येते का. आपण म्हणतो सत्य आत्मतीर्थ स्वामी महाराज की जय, सत्यप्रमोद तीर्थ स्वामी महाराज की जय, राघवेंद्र स्वामी महाराज की जय. राघवेंद्र स्वामींचं नाव घेणं किंवा सत्यप्रमोद तीर्थांचं नाव घेणं किंवा विद्यमान पीठाधिपतींचं नाव घेणं, नाव घेताना देखील अंगावर काटा यायला पाहिजे. येतच नाही. नेत्यांचे नाव घेताना अंगावर काटा येतो, पण संतांचे नाव घेताना काटा येत नाही. मोठ्या स्वामीजींनी जे कष्ट भोगले, जेव्हा स्वामीजींनी संन्यास ग्रहण केला त्याच्यानंतर त्यांच्या श्लोकात सत्यात्मतीर्थ महास्वामी, त्यांचे आत्मज म्हणजे पुत्र, त्यांचे पुत्र कोण आहेत, सत्यात्मतीर्थ महास्वामी, त्यांनी काय केलं स्तुती, सत्याभिज्ञ कराब्ज उत्थान झालं. उत्तरीतच भेटलं ना. 4 दिवस जगणार होते, किती वर्ष जगले, रामदेवाची पूजा किती वर्ष केली,
बरं आपल्यासारखी खंडित करून केली का? आज केली, उद्या कंटाळाच आहे ना, अखंड केली. स्वामीजी म्हणत होते एका प्रवचनामध्ये की स्वामीजींचं कसं होतं तर सकाळी उठायचं, सुधापाठ सांगायचं, नंतर पूजेला जायचं. जोपर्यंत सुधापाठ होणार नाही बघा, म्हणून म्हणतात पूजाची कधीच आयुष्यात होणे माणसाला. पुजारी हा जो हे जे एक पॅटर्न आहे, पुजारी पूजा करण्याचा अधिकार कधी, जर का ज्ञान असेल तर. मी नुसतं म्हणतोय गोविंद 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 गोविंदा गोविंदा, नुसतं तिरुपतीला गेल्यावर नुसते घसा फाटे स्टोर जोरात ओरडते, बिचारे त्या व्यंकटेशाचे पण कान दुखत असते, एवढं कशाला ओरडायचं. पण एकदा नुसतं मनातून अंतःकरणातून गोविंद म्हणणं, त्याचा अर्थ ज्ञान करून मग गोविंद म्हणणं. आपण म्हणतो ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त्याचं, कसं भेटणार हो? वैराग्याची कामना करायला संकल्पामध्ये आणि पुढं म्हणायला ऐश्वर्य सिद्ध्यर्थ, किती विरोध आहे. चंद्र आणि सूर्य दोन्ही एकत्रच पाहिजे, शक्य आहे का? जर का आपल्याला वैराग्य प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. भक्तीसाठी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञानच नसेल तर वैराग्य कसं प्राप्त होणार? महास्वामीजींबद्दल असंच कसं आहे, सत्य ध्यान तीर्थ महास्वामीजींच्या कार्यकाळामध्ये तयार झालेले खूप मोठे मोठे पंडित होते आणि सत्यप्रमोद तीर्थ महास्वामीजी अत्यंत युवा अवस्थेमध्ये. काही जणांचं म्हणणं होतं की सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी विद्वान नाही, मठातलेच सांप्रदायिकच माणसं असते भरपूर जण, हौसे नवसे गवसे तिघ जण असतात. ही गोष्ट सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींच्या काळात पण घडली होती, तीच रिपीट घडली. सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजींच्या काळात तीच रिपीट घडली. विद्यमान पीठाधिपतींच्या काळात खूप जण. कसा विषय हा की सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजी महाभोक्ता पुरुष होते. बकेट एवढा सार सहज पित होते. एकदा जेवायला बसल्यावर बकेट एवढं वरण सहज प्यायचे आणि संन्यास घेतल्यावर फक्त 8च घास खात होते. काही जणांना डाऊट आला, अरे हे कसं ते पंडित, हे योगी नाही भोगी. मग त्याच्यामुळे शलाकारितिमाश्रित्य सुधाम पद्मावती स्थले प्रोक्तवंतम विद्वदग्रे सत्य ज्ञानमहं भजे. तिरुचानूर सगळ्यांना माहिती असेल, तिरुचानूर पद्मावती देवीचं मंदिर. तिरुपतीला गेलं की सगळेजण पद्मावती मातेच्या दर्शनाला जातात. तिथंच आपली वेदांताची सभा आहे. ती सभा चालू केली. शलाका परीक्षा आजच्या काळात घरपाठी जे आहेत ना वेदातले ते देखील देत नाही. तो सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर त्याला असा माईचा लाल लागतोय जो खरंच माईचा लाल आहे. खाली माईचा लाल नाही चालता, खरंच माईचा लाल पाहिजे त्याला तिथे परीक्षा द्यायला. का? ग्रंथ असा ठेवतात, सोन्याचा गर्भ करतात, सोन्याचा चांदीचा, ते असा पकडतात, समोरच्या हातात देतात. हे पुस्तक आहे, घाला बाबा कुठल्याही पानामध्ये ती काडी टाका, ते पान उघडा, त्याच्यावर जे असेल त्याचा अर्थ मी सांगायला सिद्ध. अशी परीक्षा, त्याला शलाका परीक्षा असं म्हणतात. शलाकारितिमाश्रित्य सुधाम पद्मावती स्थले. सुधेचं स्थान त्यांनी कुठे दिले? पद्मावती मातेच्या समान स्थान दिले सुधेला. श्रीमान न्याय सुधा ग्रंथाला सुधा या ठिकाणी विशेषण दिले. शास्त्र सत्शास्त्राचं स्थान कुठे आहे? महालक्ष्मी देवी समान. पहिले ज्ञान, नंतर ज्ञान झाल्यावर भक्ती. ती भक्ती तुम्ही नवविधा भक्ती कुठली करा ना, श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चना वंदना दास्य सख्य आत्म निवेद काही करा तिकडे, पण पहिले ज्ञान पाहिजे. ज्ञानासाठी श्रवण पाहिजे. जेव्हा स्वामीजी म्हणतात की मोठ्या स्वामीजींच्या बद्दल ही अफवा खूप घडली होती की मोठ्या स्वामीजींचं एवढं पांडित्य आहे, थोडं काही जणांना संकोच वाटू लागला, थोडं व्यवहारामध्ये 20-19 वाटत होतं. तर मोठ्या स्वामीजींनी काय करावं? सकाळी उठायचं कितीला? झोपायचं नाही हो, 2:30ला उठले, समजा 2:30-3ला उठले, पहिले सुधापाठ किती? 5-6 वाजेपर्यंत. 6 वाजता काय? पूजा झाली, भिक्षा झाली, परत सुधापाठ नंतर
न्यायपूर्ताचा किंवा न्यायशास्त्राचे काही चिंतन ते मंडन खंडन इत्यादी त्याच्यात मुद्रा इत्यादी द्यायच्या. परत रात्री चिंतनाला बसायचं. बकरी पूजा, पाळणा पूजा, सायं पूजा जे काय असेल ती संपवायची. परत पूजा झाल्यानंतर परत चिंतनाला बसायचं. रात्री 1 वाजेपर्यंत चिंतन करायचे. 1 वाजता ज्या मुद्रेत असतील बसलेले त्याच मुद्रेत डोळे बंद करून विश्रांती घ्यायची. सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. प्रत्येकी प्राय सगळ्यांनी भागवत ऐकलंय किंवा वाचलंय किंवा श्रवण केले जे काही असेल. माणसाला जन्म जे दिलाय किती वर्षाचं आयुष्य अंदाज? 100 120 ठीक आहे. 120 नाही 100 धरा. त्याच्यातलं किती वर्ष आपण आयुष्य झोपेत काढतो? 50%. हातात किती राहिलं? जागृत अवस्थेत किती राहिलं? 50%. हे तर सिद्ध केलं की अर्ध 50% आयुष्य आपण झोपेत काढलं. हे तर सिद्ध विषय, कोणी सांगण्याची गरज नाही. मग 50% आयुष्य झोपेत काढलं, उरलं 50%. त्याच्यामध्ये पण सगळं कळायला तथापि आपल्याला काही कळलं असं दाखवून आपण जे जगतो. बघा, गजेंद्राला निदान कळायला तरी होतं, माझ्या पायाला मगरीनं चावलंय हे गजेंद्राला कळायला होतं. तेव्हा त्यानं हात मारली, तेव्हा तो परमात्मा आला. आपल्याला कळायला सगळीकडे आजूबाजूला सगळ्या सत्यानाश चाललाय, सगळीकडे आपल्याला त्रास देत आहे. त्रास किती त्रास? कसा त्रास आहे? त्रास कसा आहे? काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ षड्रिपुंडी सगळीकडे व्यापलेले आहे. तुम्ही राजकारण घ्या, समाजकारण घ्या, घरातलं तुमचं कुठला कार्य घ्या किंवा तुमच्या घरातले राजकारण घ्या, समाजातले घ्या, शाळेतल्या भांडणापासून, मित्राच्या भांडणापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत किंवा घरातल्या वाटण्यांपर्यंत देखील राजकारण मान्य. या व्यतिरिक्त ह्याच्या पलीकडे हे जे षड्रिपुंड, जिथं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणात आलं, मम आलं तिथं सगळं संपलं. भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ, बीपी ब्लड प्रेशर कोणतं पाहिजे? भगवत प्रेरणा बीपी, परत बीपी, भगवत प्रीत्यर्थ एवढंच पाहिजे. ह्याच्या पलीकडे गेलं की त्रास होतो. ज्ञान भक्ती वैराग्य कोणाच्या अनुग्रहानं होतं? वायुदेवाच्या. वायुदेव कोण आहे? काही बोलण्याची गरजच नाही, हातच दाखवा. जर का परमगुरु हे आहेत, मूळ पुरुष हे आहेत, यांच्या पीठावर जे बसले ते आहेत तिकडे. अभिनव जयतीर्थ म्हणा, अभिनव सत्य धर्म म्हणा, अभिनव सत्य ध्यान म्हणा. जर का सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजींना सिद्ध करावं लागलं की बाबा हंसपीठावर, हंसपीठ सामान्य नाहीये, त्यांनी ते त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं सगळ्यांना की हे फक्त आणि फक्त सच्छास्त्रालाच पहिले प्राधान्य देतं, नंतर पूजा इत्यादी. आपण शास्त्र अध्ययन सदैव का करावं, शास्त्र का शिकावं, हा एक मोठा विषय ना. सगळे सुद्धा पंडित बनाले, कोणी सॉफ्टवेअर बनवले. एवढे सुद्धा पंडित करतात का बाबा? बरं, एवढे मोठे पण नाही, जेवढे सुद्धा पंडित तेवढे मोठ नाही. मग सुद्धा शिकायची कशाला? काय गरज आहे? सुद्धा का शिकायची किंवा सच्छास्त्र का शिकायची? सुद्धा ह्या नावापेक्षा आपण एक सच्छास्त्र हे नाव वापरूया. शास्त्राध्ययन का करायचं? शास्त्राध्ययन का करायचं म्हणजे आत्मनिवेदन प्राप्त व्हावं याच्यासाठी, मोक्ष. जर का आपण मोक्ष ही कॉन्सेप्ट मानणार नसू तर मग श्राद्ध पक्ष करण्याची गरज असते. पहिला मुद्दा, जर का मोक्ष ही कॉन्सेप्ट मानणार नसू तर श्राद्ध पक्ष करण्याची गरज नाही. आणि जर का तुम्ही श्राद्ध पक्ष करत असाल किंवा नसाल तर मग तुम्ही आत्मा ही कॉन्सेप्ट मानायची नाही. मग तुम्ही ते बौद्ध मताकडे जाणार. बौद्ध मतांच्या मध्ये काय की आत्मा देखील नाशवान. जर का आत्म्याचा नाश होतो तर मग श्राद्ध पक्ष करण्याची गरज आहे का? नाही. अनेक ठिकाणी खंडन मंडन करून 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 स्वामीजींनी एवढे ग्रंथ लिहिले त्याच्याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजी पदोपदी ग्रंथ त्यांनी युक्ती मल्लिकेला टीका लिहिली हो. युक्ती मल्लिका सारख्या ग्रंथाला टीका आहे. सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजींचे 5 खंड आहेत. 50 वर्ष जगले, 5 खंड, 10-10 वर्षाचा एक जरी म्हणलं तरी केवढा झाला विचार करा. सत्यात्म तीर्थ महास्वामीजी स्वतःच्या गुरूंबद्दल सांगताना एक अजून एक
खूप विशेष सांगतात. रायचूरमध्ये स्वामीजींचा दिग्विजय होता आणि किती स्वामीजी शांत आहेत आणि तेवढेच कठोर आहेत हे याच्यातून दिसतं. स्वामीजी कुठलीही अपेक्षा ठेवत नाहीत. खूप जणांना हा गैरसमज असतो की स्वामीजींना अपेक्षा असते. अपेक्षा काहीच नसते. जेव्हा स्वामीजी रायचूरमध्ये आले आणि त्यांना सवळ्यामध्ये स्नान करायचं होतं, रायचूरला आता मंत्रालयाला जर का कोणी इकडचं गेला असेल तर त्याला एक अंदाज असेल की कधी जावा बाबा, तिकडे उष्णता खूप असते आणि रात्रीच्या वेळेस थंडी खूप असते. तर रायचूर पण तिथंच जवळ आहे. प्रचंड तापलेलं, वरून गरम, वरून सूर्यनारायण, खालून भूदेवी, दोन्हीकडनं तापलेले. अशा याच्यात गरम गरम पाणी, स्वामीजींच्या स्नानाला अत्यंत गरम पाणी, सगळंच पाणी गरम करून ठेवलं, थंड पाणी काहीच ठेवलं नाही सगळ्यात. स्वामीजी म्हणे एवढं गरम आहे का? हो म्हणे. थंड पाणी आहे का? नाही म्हणे. ठीक आहे म्हणे, घाला म्हणे. एका क्षणात काय म्हणले, स्वामीजी किती वैराग्य शिखामणी आहेत. सदैव कौपिन, सदैव हृदय हरिपदधारी. सत्यध्यानतीर्थ महास्वामी त्यांच्या गुरूंबद्दल हंसपीठाचे पीठाधिपती कसे आहेत हे सत्यध्यानतीर्थ महास्वामी सांगतात. हृदय हरिपदधारी माई राधांत वैरी पवन समय शास्त्रां बोधिपाथो विहारी सुजन हृदयहारी दंड कौपीन धारी विलसती यतिराजो नेत्र संतोषकारी. हंसपीठाला कसं ओळखावं? हृदय हरिपदधारी, हृदयामध्ये कोण आहे? हरी आहे. मायावादींचे कट्टर वैरी, खंडन मंडन केल्याशिवाय त्यांचं भिक्षाच होत नाही हो. पवन समय शास्त्रां बोधिपाथो विहारी, वायू वेगाप्रमाणे शास्त्रज्ञांच्या मुखातून सहज निघतं. सुजन हृदयहारी, अत्यंत कोमल हृदय, दयाशील आहेत, कारुण्याची जिवंत प्रतिमा म्हणजे कारुण्याची हंसपीठ. दंड कौपेन धारी, हे महत्वाचं आहे. दंड पण आहे, पण काय घातलं? कौपेन. विलसती यतिराजो नेत्र संतोषकारी. असं जर का दर्शन घेतलं तर महास्वामीजींचं आपल्याला संतुष्टी होईल. आपल्याला संतुष्टी कशी होईल की दृष्टी परत काहीच अपेक्षा राहणार नाही हो. एकदा स्वामीजींचं तसं दर्शन कधी घडलं ना आयुष्यात तर बघा, विद्यमान पीठाधिपती किती वैराग्य. अंगावर तांब्याची माळ आहे, आपल्या गळ्यामध्ये चांदीची माळ आहे. त्यांच्या अंगावर तांब्याची माळ आहे, आपल्या अंगावर चांदीची माळ आहे. एवढा फरक आहे. वैराग्य भाग्यान वैराग्य भाग्यान वैराग्य तर्पितान सत्य प्रमोद तीर्थार्यान नवमीन न्याय सुधारतान. नवरत्न कुटुंब सगळ्यांना माहिती असेल. सत्य धर्मतीर्थ महास्वामीजींचं पूर्वाश्रमातलं आडनाव. सत्य धर्मतीर्थ महास्वामीजींच्या काळामध्ये काही प्रिंटिंग प्रेस नव्हती. आजकाल आपण मॅगझिन किंवा वृत्तपत्र, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो, अनेक सकाळ, लोकमत, देशोन्नती, जे काय असते रात्रीतून छापल्या जातात छापखान्यात. सकाळी गरम गरम आपल्याकडे पाहिजे कडक इस्त्री केल्यासारखे आपल्या दारात असतात. सत्य धर्मतीर्थ महास्वामीजींनी श्रीमद न्याय सुद्धा लिहायला पुस्तक पाहिजे बाबा म्हणून लिहायला घेतलं. तर मी दुसऱ्याला काय देऊ सौभाग्य, मीच लिहितो ना स्वतःच्या हाताने. इतकं सुंदर हस्ताक्षर येते त्यांचं, एक एक अक्षर वाचता येतं. इतकं मोकळं सुटसुटीत शिस्तीत लिहिलेलं. आपल्या या मठाकडे देखील तिकडे पलीकडे 2 पेट्यांमध्ये न्याय सुद्धा ग्रंथ ठेवलेला आहे, पोथी स्वरूपात. तर तसाच तो ग्रंथ आहे. त्यांनी 3 प्रती लिहिल्या. त्याच्यातली एक श्रीमठामध्ये दिली आणि एक पूर्वाश्रमातल्या घरी कुटुंबामध्ये दिली. कालांतराने ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबात होत राहते तसंच सगळ्या घरोघरी मातीच्या चुली. कुटुंब विस्तार वाढला. कुटुंब विस्तार वाढल्यावर विभाजन झाले. आजोबाला 10 भाऊ, त्या 10चे प्रत्येकी 5-5 असा विस्तार वाढत गेला ना.
महास्वामीजींच्या कार्यकाळापर्यंत भरपूर विस्तार झाला. सत्य धर्मतीर्थ कुठं, सत्य प्रमोद तीर्थ महास्वामी कुठं, दोघांमधला कार्यकाळ किती मोठा, त्याच्यामुळे विस्तार घडला. आणि सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजींना कळालं की सत्य धर्मतीर्थ महास्वामीजींनी लिहिलेलं श्रीमद न्यायसुधा ग्रंथ यांच्या परिवारामध्ये आहे, पण विविध खंडांमध्ये आहे. असा ग्रंथाचा अपमान होऊ नये. तर व्यक्तिगत सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजी त्या कुटुंबातल्या एक एक व्यक्तीला शोधून